आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाची सरकार बोराडेंची दखल घेत नाहीये आणि त्यामुळेच आता जालन्यामध्ये एकानं स्वतःची चारचाकी पेटून दिलेली आहे। सरकारचा निषेध म्हणून जालन्यातील जामखेड ते किनगाव चौफुली दरम्यान लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी ही कृती केली आहे। स्वतःची कार त्यांनी पेटून दिलेली आहे आणि सरकारने जर दीपक बोराडे यांच्या उपोषणाची 2 दिवसात दखल घेतली नाही तर आपण स्वतः आत्मदहन करू असा इशारा देखील गोविंद जाधव यांनी दिलाय। आमचा भाऊ 14 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे, म्हणून मी ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे, तरी 2.5 कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही। बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे, म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे। परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनाने 2 दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या 2 दिवसात या करणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।